अहमदनगरच्या मोर्चामध्ये गोपीचंद पडळकर जे लोक मंदिरात जातात, प्रार्थना करतात, ज्यांच्या गळ्यामध्ये क्रॉस आहे, त्यांना नोकरीवरून बडतर्फ करण्यात यावं आणि त्याचे बगल बच्चे त्यांनी रोजाने ठेवले. जर गोपीच्या त्या वाक्यात दम असेल, त्याने ज्या कोर्टाचा हवाला दिला, ज्या न्यायालयाचा हवाला त्याने दिला, मी त्याला सांगतो 2021 पी मुन्नीश्वरी वर्सेस तमिळनाडू राज्य. ही पेशाने डॉक्टर, तिचा पती आणि लेकरं चर्चला जातात. तिने एससी कॅटेगरी मधून डॉक्टर की ही नोकरी हासिल केली, मिळवली. कोणीतरी असे भामटे आले, अधिकाऱ्यांच्या वतीने आले, राज्यकर्त्याच्या वतीने आले आणि तिच्याकडे हेरगिरीने गेले. तिच्या ऑफिसमध्ये पोहोचले तर तिच्या ऑफिसमध्ये स्लोगन होतं, तिच्या दर्शनीय भिंतीवरती क्रॉस होता आणि म्हणून तिच्यावरती याचिका दाखल करण्यात आली. ज्यावेळेस तिच्यावर याचिका दाखल करण्यात आली, कलेक्टर, प्रांत, तहसील, स्थानिक तलाठी हे सर्वजण एका मताने तिच्या विरोधात होते. परंतु तामिळनाडू राज्य त्या ठिकाणच्या न्यायाधीशांनी असा निकाल दिला, गळ्यात क्रॉस, घरात क्रॉस आणि कुणी जर भक्तिभावाने जातो तर त्याचं धर्मांतरण होत नाही. त्यांनी पत्रवाळ्या आणल्या, मी पण आणल्या. तुमच्यापेक्षा आरपीआयचे सगळे कार्यकर्ते नीट आहे का? तुमच्यापेक्षा इतकं घाण तोंड आहे माझं, फक्त पाळके म्हणून वचन आहे. आणि 5-50 लाखाचं बक्षीस कशासाठी? मी नाही शिकलो तो ख्रिस्त. मी 25 वर्षापूर्वी माणसंच मारलेत, मी सुपाऱ्याच घेतल्या. मी तोच नालायक होतो ज्याने मला आज लायकीत आणलं. ते येशूचे आभार. हातपाय तोडायची, मोडायची भाषा सोडून दे. तुझं अख्खं अंग आहे ना, तेव्हा माझी मांडी आहे. आणि तू लय बोलतो, तू इतका बोलतो ना, तुझी उंची पण नाही. म्हणजे गांजा पिल्यासारखं तोंड वाकड करून त्याच्या तोंडावर पाळकाला मारण्याची भाषा एवढी सोपी वाटते का? अरे आमच्या केसाला धक्का तर देवाच्या बुबुळाला धक्का. साहेब 25 वर्ष झाले, अजून आमच्या कॉलर पर्यंत कोणी आला नाही. कोणाची आई जनली ज्याने पाळकावरती हात टाकावा. आणि हा गोप्या द्या सोडून, याच्यानंतर जर कोणता टिल्या बिल्या, चकना हेकना, दीड डोळ्याचा उघडा पागडा जर कोणी पालकांच्या विरोधात बोलला, मी जबाबदारीनं प्रशासनाच्या समोर सांगतो. कारण तुम्ही स्वतः पहिली एफआयआर त्यांच्यावर दाखल करायला पाहिजे. कारण कायद्याचा भंग पहिले ते करतात आणि तुम्ही साक्षीदार असता. तुमच्या समोर बोलल्याच्या नंतर आमच्या फिर्यादीची गरज नाहीये. बरोबर आहे. अरे ख्रिस्ती समाज कधी आलाच नाही पोलीस स्टेशन कडे. हे एक दांडा उचलला तर आमचे पाळक लोक लगेच पळून जातील, माहितीये का? तुम्हाला कितीतरी घाबरतात, ते नको म्हणतात तिकडे. त्यांचं असं मत आहे, मी अहिंसेचा मार्ग स्वीकारला. हे आताच्या हिंसक कस काय झाले? पण यांना काय माहितीये, 700 किलोचं 7 मिनिटात उधारणारे हेच आहेत ते. येडे का खुळे? लय भाषण झालीत म्हणून कमी बोलतोय. आणि परत जर दुसऱ्या मोर्चात जर असा गोंधळ झाला तर याद राखा, कोणी असा, तुम्ही गडबड करायची नाही. आपण यांच्याकडे गोंधळ दाखवायला नाही आलो.
ज्यांनी आमच्यामध्ये गोंधळ मांडलाय ना त्यांचा जागरण गोंधळ करायला हवं. पहिली गोष्ट, घाबरायचं नाही. जेवढे पण नोकरीवर आहेत त्यांनी अधिकाराने यायचं, चर्चमध्ये बसायचं, प्रार्थना करायची, क्रॉस गाड्यात घालायचंय, घाल. हा शमुएल साळवे पडळकर वरती हायकोर्टामध्ये याचिका दाखल करत आहे. जेव्हा जेव्हा ख्रिस्ती धर्मगुरूला, ख्रिस्ती समाजाला कुणी विटीस धरील त्याचा बाप मी बनल्याशिवाय राहणार. आणि जबाबदारीने बोलतो मी. आज मी शांत बसलेलो होतो गेली 25 वर्ष. मला हे बोलायचंच नव्हतं. माझ्याकडे पावशर पावशर गांजा पिणारे पोरं आज बायबल स्कूल मध्ये आहेत. ह्या वर्षी ग्रॅज्युएशनला ते इंग्लिश मिडियमला. ज्या पोरांना आईबाप नाहीत अशा 18 पोरं मी सांभाळतोय. 18 प्रकार जातीचे आहेत ते मला डॅडी म्हणतात. तुझ्या काय पोटात दुखतं? नालायका, स्वतः कोणाला अर्धी भाकर दिली नाही. आम्ही त्यांची खळगी भरतो, त्यांना आम्ही छत्रछाया देतो, आम्ही त्यांना पितृत्व देतो. तुझ्या पोटात दुखतं त्याला धर्मांतरण म्हणतो का रे? 185 कोटी ज्यावेळेस डोनाल्ड ट्रम्प कडून तू घेऊन येतो त्या मोदीला विचार बरं त्याचं धर्मांतरण झालं का? पोपच्या अंतिम यात्रेमध्ये जेव्हा आमच्या मुर्मूताई जातात, शोकसभेत सहभागी होतात, त्यांना विचार बरं त्यांचं धर्मांतरण झालं का? धर्मांतरण काय आहे? इथं जीवनांतरण आहे. तुम्ही पक्षांतरण करता बिनलाजासारखे, तुम्हाला लाजा वाटत नाही. तुम्ही ज्या पक्षात असता तेव्हा आम्ही तुम्हाला मत देतो आणि आमच्या मतावरती दुसऱ्या पक्षात जाता. अरे तुमचे पक्ष ना जागेवर नष्ट होतील, कारण परमेश्वर देव आमच्या पक्षाचा. आणि जो आमच्या सोबत ना आम्ही त्याच्या सोबत. जो आमच्या जर खानदानी ख्रिस्ती असले, बेराड नाही, पाकिटावर विकले जाणार नाही. खानदानी जर ख्रिस्ती असाल ना त्याची मॅजॉरिटी कमी असेल, पण मी जाईल तर त्याच्याच बाजूने जाईल. जो आमच्यासाठी आम्ही त्याच्यासाठी. 12 शिष्यांनी 120 देशामध्ये सुवार्ता नेली. जगाचे उलथापालट करणारे देवाचे लोक त्यांना म्हटलंय. सोनईचा किस्सा, पालक राहतो नगरला, घटना घडते सोनईला. पोस्को गुन्ह्यामध्ये 7 महिने 2 पाळक. एका पाळकाचा त्या गावाशी संबंध नाही, चर्चशी संबंध नाही. एक कोणीतरी उपसुंबी आणायची, तिला उभं करायचं, तिला सांगायचं, तिला सुपारी द्यायची, सुपारी घेऊन कार्यक्रम. जर खरंच तुम्ही खानदानी असाल ना, फक्त एक धर्मांतराची केस सिद्ध करून दाखवा, मी बायबल सोडून जाईल. आणि जर धर्मांतरण कोणी करत असेल ना त्याला ख्रिस्ती लोक जमिनीत गाडतील. काय म्हणतात शिंदे साहेब? 100% एफआयआर दाखल झाल्याशिवाय जाणार नाही आपण इथून. त्याला काय वाटलं हा फक्त मोर्चा आहे का? अरे पूर्वी आम्ही निवदासाठी सकाळपासून बसायचो संध्याकाळ. आता येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मिळणारी भाकर जर आमची कुणी हिसकावून घेणार असेल तर मग याला सोडू का? कधीच नाही. ख्रिस्ती समाजाला चेहरा नाही असं कोण म्हणतं? कोण म्हणतं? तुम्हाला काय वाटतं? गुळगे, पानसटे, भित्रे, यांना क्षमा करायची, पण कोणती माहितीये का? सामर्थ्ययुक्त क्षमा. कोणती? कोणती क्षमा करणार, पण कोणती? बोला. सामर्थ्ययुक्त क्षमा. येशू ख्रिस्त वधस्तंभावरती मरत असताना सूर्याने प्रकाश देणं बंद केलं, चंद्र रक्तमय झाला, भूमी कापली, खडक हादरले आणि येशू म्हणतो, हे पिता यांना क्षमा कर, कारण हे काय करतो मला समजत नाही. कारण येशूला माहितीये क्षणात हे सगळे नष्ट होतील. यांना अशी क्षमा नाही करायची. आणि तुम्ही कोणतं ख्रिस्त नकळले मारतील, आपल्याला मारून टाकेल, क्षमा करून टाक. त्याला येशूकडे प्रार्थनेची गरज नाही. यू डू ऑर्डिनरी, गॉड विल डू एक्स्ट्रा ऑर्डिनरी. तुला जे शक्य आहे ते तू कर, जे तुला शक्य नाही तो देव करेल. याची आमदारकी घालवायला येशूची काय गरज आहे? याची आमदारकी घालवायला येशूची काय गरज आहे? आमच्या हात कुठे गुतलेत का?
आम्ही निर्बुद्धी आहे का आमच्या डोक्यामध्ये भेजा नाहीये? ट्रक भर भेजे खाल्ले असतील आम्ही. तुझा भेजा खायला किती वेळ लागेल? तुला भेजा नाही राहू द्यायचं, तुला कुठे भिजून टाकेल ना तर कळणार पण. आणि तो कुणाच्या जोर बोलतो माहितीये का? फक्त पक्ष सत्ता बदलू द्या, सत्ता. इनकाउंटरच्या ऑर्डर त्यांच्या आहेत. जिनके घर शिष्य के होते दुसरे के घरों पे पथराव नहीं करते. येडे का खोळे? एससी एसटी ओबीसी यांच्यातलेच आमचे गरीब पोरं तिकडे न्यायचे, हिंदू नावाने आमच्यावर चितवायचे. काय धर्मांतरण केलं? तुम्हाला माहिती आहे जागतिक लेवलवरती भारताची जी स्थिती ती ढासळली आहे, आर्थिक रीती ढासळली आहे. जर हे थांबलं नाही आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल लेवलवरती आम्ही ही गोष्ट नेणार. अरे भारताला कसंही कर्ज कुणी द्यायना, आरबीआय खाली केली, सरकारी जमिनी विकल्यात, अहो पेन्शन पण बंद झाल्यात, सगळं प्रायव्हेटायझेशन करून टाकलंय. आम्हाला कुठलंच नाही ठेवलं यांनी, आम्हाला कुठलंच ठेवलं नाही. ह्या पत्रवाळ्या आणल्यात. सदाशिवराव गोलवलकर ने अपनी पुस्तक वी एंड आवर नेशनहुड, माझा चश्मा नहीं वाचा, आइडेंटिफाई में स्पष्ट लिखा है जब भी सत्ता हाथ लगे तो, जब भी सत्ता हाथ लगे तो सबसे पहले सरकार की धन संपत्ति, राज्यों की जमीन और जंगल पर अपने 2-3 विश्वसनीय धनी लोगों को सौंप दे, ताकि 95% 95% जनता हिला भिकारी बनवायचं आणि मग जन्मोजन्मी आपण राज्य करायचं. तुम्हाला काय वाटतं ख्रिस्ती लोकांवर हल्लाय? नाही, अगोदर मुस्लिम शांत केले, आता ख्रिश्चन का शांत करतात माहितीये? त्यांना माहितीये यांच्या शाळा आहेत, इंग्लिश मिडियम स्कूल आहेत, यांचे हॉस्पिटल आहेत, हे फार हुशार आहेत, हे कुठून ना कुठून काहीतरी कायदा व्यवस्था करतील, यांना पहिले शांत करा. यांनी काय काय खेळ केले तुम्हाला सांगतो. पहिले यांनी FCRA बंद केला, फॉरेन करन्सी अकाउंट. यांना काय वाटलं माहितीये का? बाहेर देशातून येणारा पैसा बंद केला म्हणजे शांत होऊन जातील. बाहेर देशातून येणारा पैसा बंद केला म्हणजे शांत होऊन जातील. आणि त्यांनी पाहिलं FCRA बंद केलं, पण FCRAच्या अकाउंटमध्ये जेवढा पैसा होता या 14 वर्षामध्ये या सरकारने कुठं चोरून नेऊन ठेवला तर कळलं नाही. पण तुम्हाला सांगतो RSS ला हा पैसा दिला आणि 300 कोटीचे 30 पेक्षा जास्त यांनी आश्रम बांधले. म्हणजे पालकाला मारायचं, जो खून करील त्याला तिथं पनाह द्यायची, त्याच्या कुटुंबाला तिथं नेऊन ठेवायची आणि त्याच्या हातपाय दाबायला 4-5 पोरी ठेवायच्या. ही नालायक सिस्टम. बरं FCRA बंद केल्यावर तरी पण ख्रिस्ती लोकांचा आवाज तसाच राहिला ताठ. ख्रिस्ती लोकांच्या कपड्याला डाग नाही लागत आहे, ते फार पवित्र आहेत. महिना 2-2 महिने आंघोळ करायची नाही, हे काय आपल्याकडे नाही. आमचा देव शुद्ध आहे, आम्ही पण शुद्ध आहे, नावून धुवून. दुसरी गोष्ट यांनी काय केलं माहितीये का? एक बराळलं नगरमध्ये, नगर जिल्ह्यातल्या सगळ्या कॉन्व्हेंट शाळा आणि हॉस्पिटल बंद करून टाका. तुझ्या बापाला आमच्या समाजाने निवडून दिलं आणि एवढी वर्ष तू सत्ता चालवली फक्त ख्रिश्चनांच्या. आणि तुम्हाला हे माहिती नसेल कदाचित, नगर जिल्ह्याचं राजकारण फक्त ख्रिस्ती समाज, बहुसंख्य समाज, दलित समाजावर फिरतं. तुम्ही जर एकदा इमानदारी दाखवली ना, फक्त एकदा बापाच्या पोटच्या असल्यासारखं, हे लोक आहे ना आपल्याकडं भिकच मागायला येतील. काय म्हणता नाना? काय मागतील? माझं चर्च नाना 25 वर्ष झालं. माझ्या चर्चच्या कंपाऊंड मध्ये ना कोणीच राजकारणी येऊ शकत नाही, येणे बंद. इथं इशू आहे, कंपाऊंडच्या बाहेर मी आहे. काय बोलायचं ते बोल. राजकारणाच्या आणि पालक लोकांना मी तुम्हाला हात जोडून सांगतो, तुमच्या चर्च मधले जेवढे एज्युकेटेड पोर आहेत तुम्ही या चळवळीला द्या, यासाठी द्या. पौल म्हणतो माझा जो निर्णय आहे, माझी जी बाजू आहे, यहुदी नियमाप्रमाणे
रोमी नियमाप्रमाणे, इब्री नियमाप्रमाणे, म्हणजे त्या कायद्याप्रमाणे मला न्याय द्या. मग भारतात मी राहतो, मग माझा न्याय लोकशाही पद्धतीने संविधानाने व्हायला नको? अरे सत्ता तरी जरी तुमची असली, पण कायदा माझ्या बापाचा आहे. भाडव्यांनो, आणि काय म्हणता, विद्रोही भाषण करू नका, भडकाऊ भाषण करू नका. अरे दीड डोळ्याचं आलं, बिना कपड्याचं आलं तरी ते काही पण बोलून जातात. बायासारखी दिसते नव्हती डायरेक्ट, तरी पण ते मर्दासारखी भाषा करतात. आम्ही मर्द असून बोलायचं नाही? काही पानसट म्हणतात, त्याला फ्लॅश व्हायचं. ए येशूने मला अगोदरच चमकवलेलं आहे, तू काय समज घेणार आहे? सर्वात महत्वाची गोष्ट सांगतो, यांनी आमच्या शाळा कॉलेजेस बंद करायचा प्रयत्न केला. यांचं चालनच काय सर, ते शेवटी कुठं आले माहितीये का? पॉस्कोचे गुन्हे. हे आमच्या पालक लोकांना कळत नाही. तुम्ही आहे ना, कुणाच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करू नका. प्रार्थना करा, हॉस्पिटलमध्ये जाऊन प्रार्थना करू नका. आमचा प्रभू सार्वभौम आहे. घरात प्रार्थना करा, हॉस्पिटलमध्ये जाऊ नका. कारण हॉस्पिटलला त्यांच्या परवानगी आहेत. त्यांनी परवानगी दिल्यामुळे डॉक्टर तुमच्या विरोधात बोलतात. नका जाऊ तिथं. त्यांना सांगा आम्ही इथून प्रार्थना करतो, प्रार्थना तिथं ऐकली जाईल. जर 4-5 भूत एखाद्या व्यक्तीला लागले का, लगेच पोलीस स्टेशनला आणून सोडायचं. काढा भूत. भूत आहेत का नाही हा भाग वेगळा, भूत आहेत का नाही हा भाग. बरं तो बोलतो कुठं माहितीये का? त्याच्या पाठीमाग 2 चिंगाड. तू येडा आहे. पारद्या संगतीच राहिलो मी. तू येडा आहे. नादी लागू नको. नाथखोळा कार्यक्रम आहे. हिवाळी अधिवेशनामध्ये पावसाळे समजा ना, इथं हिवाळ्यात माझ्या सोबत मी त्याला हिवसाळा म्हणतो. हिवाळ्यांमुळे हिवाळा झाला. पावसाळे 11 जुलै झाली तारीख. जायचं आपल्याला 11 जुलैला. कसं जायचं? मी पायी निघतो, सगळ्यांना घेऊन येतो. माझं बोलणं नाही संपलं, बोलणं संपलं नाही. मला पोस्टमॉर्टम करायचं. यांनी आमचे शाळा कॉलेजेस बंद करायचा प्लॅन केला, तिथंही ऐकलं नाही. पोस्को गुन्हे दाखल करायचं, तिथं आम्ही थांबलो नाही. आम्ही पालक लोकांना बाहेर काढलं. आता मंदिरं पार. मला सांगा, जर आमच्या माननीय प्रशासकीय अधिकाऱ्याने जर असं उत्तर दिले की तुम्ही पाठवलेली यादीवरती, त्या क्रमांकावरती, त्या जे तुम्ही आम्हाला भूभाग क्रमांक पाठवले त्याच्यावरती काही चर्चेस आम्हाला आढळून आले नाही, हे जनावर काय बोललं माहितीये का? हे पण मॅनेज झाले. हे तुझ्यासारखेच आहेत का सगळे? अरे त्यांनी परीक्षा दिल्या, त्यांनी कष्ट केले. ते शेतकऱ्याचे लोक आहेत, शेतकऱ्याचे लेकरं आहेत, इमानदारी त्यांच्यात. त्यांनी ज्या वेळेला सत्य रूपात पाठवलं ना, हे बावचळलं तिथं. हे बावचळून काय म्हणतंय माहितीये का? आता मी लोकनियुक्त आमदार जबाबदारीनं सांगतो, राहुरी तालुक्यातील 13 चर्चेची यादी आहे. डायरेक्ट बुलडोजर फिरवा. त्या बुलडोरवरचा ड्रायव्हर तुला असा फिरवतो ना. बरं, चर्च पडल्याने काय होईल? कोविड मध्ये चर्च चालू होते का? बरं झालं, माझं चर्च बंद झालं. काय झालं? मरण मी. बरं, मेलो तो डायरेक्ट स्वर्गातच आहे. चर्च बंद केल्याने होईल काय? येशू खाली यायचं बंद करी? नाही, आता मला नको यायचं तुमच्याकडलं चर्च बंद. असं आहे आमचा येशू? हाताने बांधलेल्या मंदिरात राहतो? आमच्या हृदयात राहतो ना? पाड. बापाच्या पोटचा असला तर तू पाड. अरे तुला माहितीये का, आम्ही जरी थांबलो ना, त्याच्या नावाने दगड ओरडते. आम्हाला बोलणंच आहे. काही वाईट वाटतंय का? घाबरताय का? घाबरू नका. अटेन्शन प्लीज. हे पहा, जेलमध्ये जाऊन जर कोणाचं तारण होणार असेल तर आम्ही जेलमध्ये जाऊ. इंदिरा गांधी जेलमध्ये नाही गेल्या का? पंडित नेहरूंनी नगरमध्ये जेल नाही भोगलं का?
योहानाचा शिरच्छेद जेलमध्ये नाही झाला का? तुम्ही कोण आहे? मग झालं तर काय झालं? येशू स्वर्ग सोडून आला, वधस्तंभावर मेला, हाल हाल झाले, आणि त्याच्यासाठी आमचे हाल हाल झाले तर काय प्रॉब्लेम आहे? पण जिथे जिथे देवाच्या सेवकांचं रक्त सांडलं तो देश प्रांत बदलला. अरे एकट्याला मारलं आणि एकटा मेला ना. 3.5 वर्षातली सेवा कोणी खोटी ठरवू शकलं नाही. एकटा मेला आणि उठला तर एवढा हादरा साऱ्या जगाला बसलाय. एवढे जर मेले तर काय होईल? कायदेशीर बाबीमध्ये आम्ही तुम्हाला बोलतो, त्याच्यावर आज गुन्हा दाखल झाला पाहिजे. जर त्याच्यावर गुन्हा दाखल होत नाही तर का होत नाही ते आम्हाला तुम्ही स्पष्टपणे सांगायचंय, स्पष्टपणे लेखी पाहिजे. आणि लक्षात ठेवा, तुम लढो हम कपडे सांभाळते असे आम्ही लोक नाही. आम्ही लढू, आमचे कपडे आम्ही सांभाळू. एवढ्या पत्रवाळ्या माझ्या हातात आहेत ना, त्याला सांगा. माझ्या भावाने चॅलेंज केलं, लाईव्ह टेलिकास्ट होऊ द्या. तू धर्मावर चर्चा कर, राजकारणावर चर्चा कर, तुला ज्याच्यावर वाटतं त्याच्यावर चर्चा कर, फक्त हे लाईव्ह टेलिकास्ट झालं पाहिजे. आणि आजपासून माझं आव्हान आहे त्या सगळ्या बुळग्यांना जे फक्त लोक पाहून बोलतात ना, अरे झुंड में ना मैं शेर नाही, डायरेक्ट समशेर आहे. आणि म्हणून सांगतो त्याला, आजच सांगा मीडियावाल्यांनो, त्याला गप्प करा. तो माझ्या इशूला नडूच तर शकतच नाही, त्याचे काय अवकातही नाही, ती तो बागदा सोड. पण मी पडळकर तुला सांगतो, माझा देव तुझा द्वेष करायला शिकवत नाही, माझा देव तुला श्राप द्यायला शिकवत नाही. म्हणून जमलं तर येशूकडे ये, नाही तर तुझा कार्यक्रम त्याने ठरवलेलाच आहे. संविधानिक पदावरती बसलेल्या व्यक्तीने कोणालाही मारण्याची सुपारी देऊ नये, त्याने तशा प्रकारचं चिथावणारं भाषण करू नये, त्याने एकाच धर्माबाबत एकाच जातीबाबत बोलू नये, त्याने विशिष्ट जातीवर धर्मावर बोलून समाजामध्ये ते निर्माण करू नये. जर तो असं करतो तर त्याला थोडीशी लाज शरम असेल तर कुणी हाकलून देण्यापेक्षा त्याने स्वतः उतरून घ्यावं आणि त्याला ज्या समाजाचं काम करायचं त्याने बिनधास्त 24 तास करावं. संविधान त्याला परवानगी देत नाही. आणि जर तशा प्रकारे होत नाही तर याला कुणाचा पाठिंबा आहे, कोणता पक्ष श्रेष्ठ याच्या बाजूने आहे. आणि विरोधी पक्ष लोकांनी असं का तोंड करून घेतले, ते का बोलत नाही? आज 1.5 वर्ष झाले, 2 वर्ष झाले, नगर जिल्हा पूर्णपणे शांत आहे. भारत देशातील नगर जिल्हा हा येरुशलेम आहे. या येरुशलेम मध्ये सेवक लोकांवरती गुन्हे दाखल होईपर्यंत हे प्रकार घडतात. आणि या ठिकाणचे सत्ताधारी म्हणतात वरून प्रेशर आहे, वरून त्यांची सत्ता आहे. आणि जर त्याच्याही वरून माझ्या बापाने हलवलं तर तुमचं काय होईल? आम्ही यांना तरी येऊ देणार नाही जे आमच्या विरोधात उठले. पण तुम्ही जर खरंच खानदानी असले तर तुम्ही आमच्या दारात येऊ नका. हा, खानदानी असले तर येऊच नका. आणि तुम्हाला थोडीशी लाजच असू द्या. निर्लज्जासारखी आता ते गेले आमचे काही पूर्वज, 1 किलो मटन आणि 1 बाटली, ते गेले भाऊ. इथं सगळे ग्रॅज्युएट आहे. माझ्या खानदानीमध्ये 3 लॉयरला आहे, 2 डॉक्टर आहेत, पोरगी बँगलोरला आहे. आमची लेकरं शिकतात कारण आम्हाला बाबासाहेबांनी दिलेला अधिकार होतो आणि आम्ही शिकतो आणि म्हणून मंडळीमध्ये एकत्रित करतो आणि म्हणून इथं संघर्षासाठी येतो. खरे बाबासाहेबांच्या अनुयायी आम्ही. शिका आणि म्हणून आलोय, शेवटच्या टप्प्यात आम्ही संघर्ष करा म्हणून आलोय. कारण हे बाबासाहेबांनी आम्हाला दिलेला अधिकार आहे, आमचा फंडामेंटल राईट्स आहे, आम्हाला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे. मी तुम्हाला चॅलेंज देऊ सांगतो, तुम्ही गावात कुठे येशू ख्रिस्ताबाबत बोलत राहा. तुम्हाला जर कोणी अडवलं, आमच्या गल्लीत का आला, त्याला सांगायचं हा माझा संविधानिक अधिकार आहे. तुला ऐकायचं का नाही ऐकायचं ते तू ठरव. तुझ्या टीव्हीला जेव्हा जाहिरात येते, भोंगळ्या चिंगळ्या पोरी दिसतात, तेव्हा तू डोळे फाडू फाडू पाहतो. तुझ्यावर काही नियंत्रण आहे कोणाचं? तू पाहिजे तर चॅनल बंद कर. तुझ्यामुळं चॅनल वाले ऍडव्हर्टायझिंग बंद करतील का? त्यांचं काय म्हणणं, तुला पाहायचं तर पाहिलं तर पाहू नको. तसं आम्हाला बोलण्याचं स्वातंत्र्य आमच्या संविधानात आहे. आम्ही बोलणार, ऐकायचं की नाही ऐकायचं तू ठरव. ब्लूटूथ कानात घाल, नाही तो कुणाचं उसने घे, ते बस.
ठिकाण्यावरच्या काय काय चारून आम्ही आमची एक बहिणीनं 5 मिनिटं शिवी संपत नाही साहेब, अख्खा 7-12 खोला करतो. पडदेच फुटतील पडदे. सॅम्पल दाखवू का? सॅम्पल देऊ का? नजारा पाहायचा आहे का? आम्ही सुपारी देणार नाही. चोळके साहेब त्या सुपारी बरोबर आम्ही नाही. हा म्हणजे नकोय आपल्याला ते. आपण अहिंसेचा मार्ग धरलेला आहे. आपण हिंसक नाहीये, फक्त आपली बाजू आपली व्यथा मांडायला आलो आहोत आणि त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. तो रितसर आहे. आपण त्याच्यावर अन्याय करत नाही. आम्हाला अन्याय करण्याचा धर्म शिकलेलो नाही. आमचा न्याय करा. मग तुम्ही मारल्यावर आमची गुन्हा आमच्या बाजूने लढणार आहे का? आम्हाला मारल्याच्या नंतर तुम्ही म्हणणार का की आता त्याला गुन्हेगार बनवा? अहो तुम्हाला माहिती आहे का, गडमांजर सुंब्यावरून एक देवाचे सेवक रात्री येत असताना त्या देवाच्या सेवकाला इतकं मारलं, दुसऱ्या दिवशी तो म्हणतो हो त्याच्यावर जर गुन्हा दाखल केला तर मला जीवच मारतील. घाबरला. मणिपूरची काय परिस्थिती? माझ्या स्वतःच्या संस्थेचे 6 चर्च मणिपूरमध्ये, डोंगरामध्ये बायकाच्या पोरी बाळकाच्या बायका नेऊन ठेवल्यात. आई पाळीने बलात्कार करतात नालायक. ओरिसाची काय परिस्थिती आहे? बायकांच्या बायकाला रस्त्यावरती नग्न करून मारण्यात आलं. त्याच्या शूटिंग आहेत. पर्सिक्युटेड ओडिसा, पर्सिक्युटेड मणिपूर. तुम्ही युट्यूबला जा. जे तुम्ही शस्त्र टाकून आले ना, शस्त्र उचलायला वेळ लागणार नाही. दररोज पाहतो ना साहेब, भेजाय ना भेजा, ह्या शिरा फुटायला लागतात. अरे मी अहिंसेचा मार्ग सांगतो, मी शांतीचा मार्ग सांगतो, माझ्या लोकांना एवढं भयंकर मारल्या जातं. बाळकांच्या बायकांवरती 100 लोकांनी बलात्कार करायचा. जो बायको सोडून आला देश चालवायला निघाला, एक शब्द तरी बोलला का तो माझ्या मणिपूरच्या धार्मिक लोकांबद्दल? त्याला तरी काय कळणार? मोर का नाच मुर्गी क्या जाने. आमच्या वेदना त्याला तरी काय कळणार? तो सोडून आला ना. आणि लक्षात घ्या, माझ्याकडून अशा अपेक्षा करूच नका मी कोणाला आवजी जाऊजी करेल. मी माझ्या चर्च मधल्या शेंबड्याला हेकण्याला चकण्याला आहो काऊ करेल. मी यांची लायकी काढून टाकेल. यांची लायकी नाही. हे आमचे सेवक आहे आणि आमची सेवा नीट करता येत नसेल तर सेवा सोडून द्या. आमच्या मतावरती राजे बनता. आम्ही तुम्हाला खांद्यावर घेतो आणि आमच्या कानात मुतता. तुम्हाला ख्रिस्ती समाज काय भुलगा वाटला? मेंगरा वाटला? अरे बायबल आहे हातात, बांगड्या नाहीये. येऊन तर बघ रात्रीचा मारील म्हणतो. त्याच्या वजना एवढं वेट मारतो मी चेसला. येडा का खुळा? आणि सगळ्या तरुण पाळक लोकांना माझी विनंती आहे, हे जे सिनियर झालेत बिचाऱ्यांना आराम करू द्या. तुम्ही पुढे या, तुम्ही शिकलेले आहे, तुम्ही सर. आपला संविधानिक अधिकार आपल्याला गमवायचा नाही, नाहीतर आपल्या घरातले लेकर म्हणतील पाळक नको बाबा लय मारिते. म्हणजे आम्ही अख्खा आयुष्य घालवायचं पोरांना चांगल्या मार्गात आणायला आणि यांच्या भीतीपोटी आम्ही लगेचच माघार घ्यायची. येशूने म्हटलं जो देहाला वधिता त्याची भीती बाळगू नका, जो तुम्हाला नरकात टाकणार त्याची भीती बाळगा. आम्हाला भय कुणाचं? आम्ही कुणाला घाबरत नाही. आणि म्हणून आता या ठिकाणी पत्रवळ्या मी उघडल्याच नाहीये, नंतर कधीतरी भेद पाहू. पण FIR झाल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही. आई भगिनी, माझ्या आई भगिनी पाठीमागे बसलेल्या आहेत, त्यांना चहा पाण्याची व्यवस्था आता करा. आम्ही आतमध्ये जाऊन ख्याले खुशाली पाहून येतो, आम्ही भेटून येतो, त्यांना सांगतो आम्ही जात नाही. बरं, आधी इधर जाऊ आधी उधर जाऊ असं जरी झालं तर मी जात नसतो, कारण माझा ड्राफ्ट ऑलरेडी रेडी झालाय. मला फक्त डिजिटल सही मारायची याचिका दाखल मी केलेली आहे. हे ओपन बोलतोय मी, ओपन. आणि याच्यानंतर जो कुणी ख्रिस्ती समाजाबाबत उद्गार कर, साधा जो कुणी म्हटलं ना की मदर तेरेसा हडाळ आहे, त्याला आपण लय गदाळ बोलून शिस्तीतच राह, कारण तू पण आमच्याच काही लोकांच्या भरोशावर आहे हे त्याला सांगावं लागेल. तू शांतच राह. FIR होईल तोपर्यंत आम्ही जाणार नाही. हायकोर्टचे वकील आमच्या सोबत आहेत. आम्ही निवेदन वाचून दाखवायचंच आहे, पण
आपल्याला एक प्रार्थना करायची राव, त्याची लई इच्छा आहे. तुमच्या येशूला सांगा. पत्रकार साहेब सांगायचं ना, एकदा येशूला सांगू ना. आपण तर सांगितलंच, पण एकदा येशूला सांगू. आणि येशू त्याचा कार्यक्रम नियमित आहे. जर मोदी साहेब म्हणू शकतात मुझे भगवान ने भेजा है, मुझे गंगा माँ ने भेजा है, मग आम्ही का नाही म्हणू शकत आम्हाला येशूने भेजा आहे? हसा ना थोडं. त्यांचंच बरं कॉन्ट्रॅक्ट घेतलंय, आमचं टेंडर कॅन्सल आहे का? मग 25 वर्ष कुणामुळे सांगत होतो मला देवाने सांगितलंय, मला देवाने सांगितलं मला. म्हणून सांगतो, आमचा न्यायिक मार्गाने हा मोर्चा आहे. आम्हाला न्याय पाहिजे, आम्हाला काय नको. गोपी तू मंत्री व्हाय, तू प्रधानमंत्री हो, तुझं लय चांगलं आहे, पण आमचं वाटोळं करून का? म्हणजे आम्हाला मातीत घालून तू होणार का राजा? तू राजा हो, तू मोठा हो, आमचे आशीर्वाद तुला आहे, घे आशीर्वाद, मोठा हो, पण आम्हाला मारू नको रे. आम्ही गरीब गाय, आमचं काय नाही. तुम्ही कशा भ्रष्टाचार करून खाता, काही पण करता. ख्रिस्ती समाज बोलला का? फक्त आम्ही काय म्हणतो, देवा रोजची भाकर आज माज दे. त्यांना भ्रष्टाचार केला, आम्ही काही बोललो का? कधी रस्त्यावर आला का? मग नो म्हणजे लो नेम नो समजता का तुम्ही? आमचं काही अस्तित्व नाही, आम्हाला काही संरक्षण नाही. हे सगळं आम्हाला पाहिजे. आणि म्हणून सांगतो प्रियजन हो, याही नंतर RPIचा मोर्चा असो, बहुजनचा असो, दलितांचा कोणताही मोर्चा असो, ख्रिस्ती लोकांनो तुम्हाला सांगतो, आपण तिथलेच, आपले नळदाळ तिथलेच, आपला DNA तिथलाच, आपला संपूर्ण आराखडा तिथलाच, आराखडा तिथलाच. अजूनही आपले घर त्याच 7 बाऱ्यावर आहेत. यांना त्रास झाला तर आपण यायचं ना, आपल्याला त्रास झाला तर त्यांनी यायचं. जर ह्या मताशी कुणी सहमत असेल तर त्याने हात उंच करून हालेलुया म्हणा. नाना ये है हमारा गाना. आम्ही येणार, आता नाही सोडत. एकावर कट्टा 7 राज्य सोडित नसतो. प्रशासनाला सुट्टी नाही, गोपीला सुट्टी नाही, दलितांवर अन्याय करणाऱ्याला सुट्टी नाही. कारण ज्या देशात आम्ही राहतो तो देश कुणाच्या धर्माचा ठेका घेतलेला देश नाही. या देशाचं संविधान लिहिलं तेव्हा इथं बौद्धिझम आहे, हिंदुझम आहे आणि एकच देव असा पण सिद्धांत आहे. आणि म्हणून 3 सिद्धांताचे लोक या भारतात राहतात. जे देवाला मानतच नाही, दुसरा आहे जो अनेक देवाला मानतो, आणि तिसरा आहे जो एकाच देवाला मानतो. आणि या तिघांना डोळ्यासमोर ठेवून संविधान लिहिलं आणि ज्याच्या त्याच्या मार्ग ज्याला त्याला खुले केले. आणि आता हे म्हणतात आमचं हे राष्ट्र, आमचं ते राष्ट्र. 12ने हरवले काय? हे काय ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय आणि शूद्र आहे का काय? पाश्चिमात्य राष्ट्रातून आर्य समाज आला आणि पहिली फाळणी भारताची त्यांनी हीच केली. कुठून आला आर्य समाज? पाश्चिमात्य राष्ट्रातून आला. ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय आणि शूद्र करून टाकले. पहिली फाळणी कोणी केली? तुम्हाला सांगू, पत्रवळी वाचून दाखवू? हो, लय नाकातले केस जात आहे. काय म्हटलं माहितीये का? वाचूनच दाखवू द्या, मलाही करमायचं नाही. हो द्या, सांगतो ना. लय रात्र जागले साहेब. असं डोकं भनकायचं, 3 वाजता उठून गोपीला पाहायचं. ब्रिटिशांविषयी हिंदू महासभेने केलेला एक ठराव ऐकताय ना? आमचा असा दृढ निश्चय आहे की भूतकाळातील एक ऐतिहासिक कालखंडात दुर्दैवाने ताटातूट झालेले 2 आर्य शाखा आता दयाघन परमेश्वराच्या कृपेने हिंदुस्थानात पुनर्मिलन झाले आहे. कोण म्हणतंय? ब्रिटिशांविषयी हिंदू महासभेमध्ये एका ठरावाने बोललेलं वाक्य. यातील एकीने जी अधिक सुसंस्कृत आणि ज्ञानी आहे, दुसरीवर जी अडाणी आणि मागासलेली राहिली, राजकीय प्रभुत्व प्रस्थापित करायला तिला मार्गदर्शन करून, म्हणजे असुशिक्षित कोण? आम्ही नाही, हिंदू महासभा.
आम्ही अशिक्षित राहिलो, हे जे ब्रिटिश आले हे सुशिक्षित, आम्ही बिछडे हुए दो भाई, बिछडे हुए दो भाई पुनर्मिलन हुआ है. ही परमेश्वराची योजनाच आहे, ज्यावर सूर्य कधीच मावळत नाही. अशा साम्राज्याचे आपण एकनिष्ठ नागरिक आहोत, हे आम्ही आधीच सिद्ध केले. म्हणजे याच्या अगोदरच झालं ते. असून आम्हाला त्याचा अभिमान वाटतो. म्हणजे ब्रिटिशांचा अभिमान कोणाला? हिंदू महासंघ. त्याचं पुस्तक काय सांगतो, पृष्ठ सांगतो, सगळं सांगतो. पुढे यायचं, पत्र बघायचं आहे. ब्रिटनच्या सम्राटाकडेच हा विशेष अधिकार असाच कायम राहावा, अशीच आमची आंतरिक तीव्र इच्छा आहे. पुस्तक आहे ए न्यू ब्रॉन्ड ऑफ हिस्ट्री, विश्वमोहन झा, फ्रंटलाईन 14 मार्च 2003. चला, आता तुम्हाला जे मी सांगत आहे ते हे की आम्हाला तुम्ही परके देशाचे म्हणता, बाहेर देशाचे म्हणता, आणि मग तुम्ही त्यांचे पाय का चाटीत होते? तुमचं काढून घेतलं म्हणून आणि आम्हाला जवळ घेतलं म्हणून तुम्ही असं बोलताय का? तर उत्तर असं आहे, मसाल्याचे व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते म्हणून बनले. ते ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी वेगळे आहे आणि ख्रिश्चन मिशनरी हे वेगळे आहेत. हे तुम्हाला कळायला तयार नाही. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही राज्य करायला आली, व्यापार करायला आली, परंतु जे मिशनरी आले त्यांनी शाळा, हॉस्पिटल, शिक्षण आम्हाला दिलं. म्हणून तुम्ही त्यांच्याकडे अंगणामध्ये होते. लक्षात घ्या, आम्ही बाहेरून आलेलो नाही, आम्ही या मातीतलेच आहोत. आम्ही जर आमचे दाखले अजून का बदलले नाही, आम्ही मांग महाराज आहोत, आम्ही मांग महाराज आहोत, आम्ही मांग महाराज आहोत. परत सांगतो, आम्ही मांग महाराज आहोत. आम्हाला जातीवर यायला लावूच नका, आम्ही इथलेच आहोत. जर आम्हाला पालकांनी सांगितलं असतं ना की ईश्वर विश्वास ठेवल्याच्या नंतर जात बदलावी लागते, एवढे दिवस कशाला वाट पाहिली असते? घरातले सगळेच बाहेर काढले, मग एवढं काय राहिलं होतं? 2 अक्षर लिहायचे होते पण आम्हाला माहिती नव्हतं ना, कारण या पालकांनी सांगितलंच नाही. ईश्वर विश्वास ठेवल्याच्या नंतर लगेच कागदपत्र बदलावं लागतात. कोळपे कुठे? कोळपे कुठे? कोळपे इकडे. हे माझे आत्मिक मुलगा आहे. कोण आहे तुम्ही? धनगर. गोप्याला सांग, कोण आहे तुम्ही? धनगर. काय जात बदलली? नाही. धर्म बदलला? नाही. जीवन बदललं. शाबास कुठे? शाबास कुठे? लवकर परत या. शाबास. प्रेज लॉर्ड. या अन्य भाषेमध्ये प्रार्थना करा काही जण तोपर्यंत. अरे मग परिवर्तन साक्षर काय, त्याला काय साधं खेळ आहे का तो? या शाबास. आजा त्यांना येऊ द्या इकडं. शाबास कुठून आहे? हा, कोण आहे तुम्ही? मुस्लिम आहे, जात बदलली, धर्म नाही बदलला, नाव आहे शाहबाज शेख, अजून ते फक्त माझं जीवन बदललं. कुत्ते कमीने, तू म्हणतो ना जात धर्म बदलली, हलकटा नीट राह. आम्ही कोणाचे जात धर्म बदलायला नाही आलो, आम्ही जीवन बदलणारा येशू सांगतो. ज्याला पटतो तो येईल, ज्याला नाही पटत तो नाही येणार. नका येऊ. तशी आमच्याकडे गर्दी आम्हाला परवडत नाही, आम्हालाच बसायला राहायला जागा नाही. लक्षात ठेवा, अशा झुंडीने परत यायचं. पोटाला एक वेळेला नाही खाल्लं तरी चालेल. अरे आपण ती अवलाद आहे की आई संध्याकाळी घरी येईपर्यंत तुकडा भेटत नव्हता. 2 तडप्यावरती आई आयुष्य काढत होती. अशा कष्टातल्या आईच्या पदराआड आपण जगलेले लोक आहोत. अजूनही यापेक्षा कष्टातून जायची वेळ आली नाही. येशूसाठी तयारी दाखवा. काय द्यायची वेळ येईल ते द्या. कुणी रक्त मागतंय का? कुणी प्राण मागतंय का? कुणी दान मागतंय का? कुणी धर्म मागतंय का? कुणी जीव मागतंय का? बिनधास्त देऊन टाका. कारण शास्त्र म्हणतं, जे तुम्ही पेराल तुमच्यासाठी तो उगवलं जाईल. देहासाठी पेरलं तर देहासाठी उत्पन्न, आणि आत्म्यासाठी पेरलं तर आत्मिक उत्पन्न आहे. आणि म्हणून काळजी करू नका आणि घाबरू नका. आमच्या डोक्याचा केस पण कुणी वाकडा करणार नाही जोपर्यंतची इच्छा नाहीये. आणि म्हणून थोड्याच वेळात आपण न्यायालयीन प्रोसेसमध्ये जात आहोत, प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे जात आहोत. आपलं भाषण त्यांनी ऐकलं, त्यांचे सीसी कॅमेरे फार मजबूत आहेत साहेब. फक्त गोपीचं भाषण त्यांना दडवता येतं, बाकी आमची भाषणाचा आम्हाला लगेच नोटीस. हरकत नाही. प्रभू त्यांना क्षमा करो.
आणि चांगल्या मार्गाने न्याय देण्यासाठी प्रभू त्यांना शक्ती देव. मी आभार मानतो आशिष दादाचे, मी आभार मानतो गुड्डू दादाचे, मी आभार मानतो नानाचे, त्याच्यानंतर जाधव साहेबांचे, जेवढे प्रवक्ते म्हणून या ठिकाणी माझ्या बहीण भगिनी बोलल्या, समाजाप्रती ज्यांनी आपलं जे मत आहे परखडपणे मांडलं, आणि या सर्वांसाठी मी प्रभू येशूच्या नावामध्ये त्यांचे आभार मानतो आणि विनंती करतो की जसं आपण आज आमच्या सोबत आहात तसं पुढेही आमच्या सोबत राहा. आमचा प्रभू तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही आणि प्रभू तुमची उन्नती केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या वेळेला तुम्ही सर्वजण या ठिकाणी बसायचं आहे आणि ही प्रार्थना करायची आहे की याही अधिकाऱ्याच्या मनामध्ये देवाने कार्य करावं, कारण राजाचं मन पाटाच्या प्रवाहापर्यंत वळवणारा देव आहे. सत्तांतरण व्हायला, सत्ता पालटायला वेळ लागत नाही. नबुकदनेस्सर राजाचा गर्व क्षणात हात उतरला, जेव्हा तो गर्वाने फुगला तेव्हा देवाने त्याला रानगारवामध्ये वस्ती करून जंगलात पाठवला. माझ्या देवाच्या नादी लागू नका, माझ्या देवाच्या नादी लागू नका, माझ्या देवाच्या नादी लागूच नका. आणि देवाची भाषा तुम्ही करू पण नका. जेव्हा जेव्हा तुम्ही माझ्या देवावर, जेव्हा जेव्हा तुम्ही माझ्या समाजावर आणि जेव्हा जेव्हा माझ्या संत लोकांवरती तुम्ही बोलाल तेव्हा तुमचा कार्यक्रम अटळ आहे. मग ही लढाई मला आंतरराष्ट्रीय लेवलवरती न्यायची आहे आणि म्हणून तुम्ही सर्वजण काळजीपूर्वक बिनधास पोस्ट टाका, बिनधास बोला येशू ख्रिस्ताबाबत. तुम्हाला कोणी आडवा आला, 10ला सरळ करण्यासाठी एकाला आडवं करायची कधी पण तयारी आहे. आंतरराष्ट्रीय लेवलवरती आपण जाणार आणि प्रभू तुम्हाला फार आशीर्वाद देव.